अंकुचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. शिरोळ येथील श्री दत्त सहकारी कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. यात उमेदवारांना चिन्ह वाटप 20 जुलैला होणार असून मतदान 24 जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे 115 गावात 4 दिवसात प्रचार होणे अशक्य आहे. त्यामुळे प्रसिद्ध झालेल्या निवडणूक कार्यक्रमात सुधारित जाहीर करावा अशा मागणीचे निवेदन आंदोलन अंकुच्या वतीने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल एडगे यांना देण्यात आले आहे. निवेदनावर दीपक पाटील, अलका माने, संभाजी माने, राकेश जगदाळे यांच्यासह सभासदांच्या सह्या आहेत. कोल्हापूर येथे पेढे वाटून आनंद उत्सव साजरा. भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जिल्ह्यातील मुलींना चालू शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मोफत केलेल्या निर्णयाबद्दल विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव व इतर प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काळमवाडी धरणाच्या डोहात बुडालेल्या एकाचा मृतदेह सापडला. आपल्या मित्रांसह वर्षा पर्यटनासाठी निपाणीतील 2 मित्र काळमवाडी येथे गेले होते. दरम्यान हे दोन्ही तरुण धरणाच्या डोहात काल सोमवार बुडाले होते. या दोन्ही तरुणांचा प्रशासनाकडून शोध घेण्यात येत होता. दरम्यान आज मंगळवार सकाळी यातील प्रतीक संजय पाटील या तरुणाचा मृतदेह तब्बल 2 तासांच्या शोध मोहिमेनंतर NDRFच्या तुकडीने शोधून काढला. दरम्यान दुसरा तरुण गणेश चंद्रकांत कदम याचा मृतदेह अद्यापही मिळाला नसल्याने रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर चालवले जात आहे.